सुखाने आगरे बाप रखुमा देवी वरण बाप रखुमा देवी वरण देवी वरण विठ्ठल भरवा ओ विठ्ठल भरवा हे बाप रखुमा देवी वरण बाप रखुमा देवी वरण विठ्ठल भरवा ओ विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा हरी जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे हरे जय 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 हरे जय 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 राम हेलो राम कृष्ण नाम दोनों निसारी राम कृष्ण नामे दोनी साजरी राम कृष्ण नामे दोनों निसारी मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरे स्मराकारी बोलिया पाणा करा सोडवा बोलिया करा सोडवा बोलिया पाणा करा सोडवा बोलिया पाणा करा सोडवा संसार बंधन तोड़ावे संसार बंधन तोड़ावे ज्ञान देव जानी राम कृष्ण माला ज्ञान देव जानी राम कृष्ण माला ज्ञान देव जानी राम कृष्ण माला श्रीमूर्तिरया हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीर हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुलिया पण करा सोडवना आपुलिया पण करा सोडवना आपुलिया पण करा आपुलिया पण करा सोडवना तोडावे की संसार बंधन तोडा संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे तोडावे पार कुमारी जय 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 भवानी हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे ये दोन्ही साजे राम कृष्ण नामे नामे ये दोन्ही साजे
कृष्ण नाम ये दोनों साजरी राम कृष्ण नाम नाम ये दोनों साजरी हृदया मंदिर स्मराकार हृदया मंदिर स्मराकार कार आपले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण हृदय मंदिरी स्मराकार हृदय मंदिरी स्मराकार आपले आपण करा सोडवण आपली आपण आपण करा सोडवण रामकृष्ण नामे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे ये दोन्ही सारी रामकृष्ण नामे ये दोन्ही सारी हृदया मंदिर स्मराकार हृदया मंदिर स्मराकार कार आपुले आपण करा सोडवणा आपुले आपण करा सोडवण हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी स्मराकारी आपले आपण करा सोडवण आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन बंधन संसार बंधन तोडावेगी
संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे आपुले आपण करा सोडवा आपुले आपण करा सोडवा करा गाडी वाजवा माय बाप विठ्ठल 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 टाळी वाजवा माय बाप विठ्ठल 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 भगवान की जय गणेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय गुरु नारायण गिरी महाराज की जय जगती नागाई माता की जय गुरु तुकाराम महाराज राजराजेश्वरी नागाई माता की समस्तन की जय पंद्रह माता की जय राम कृष्ण नामे हे दोणी साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कलावज्ञची भोदरारतावधरं कलङ्कं कृतिजोधिका मोदिवक्त्रं
खलानीशबाधापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पदितनं च विधाय भक्तिं विलोकितो हि न समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपे वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण हो या सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपोली आपण करा सोडबन संसार बंधन तोडा वेगी आदिशक्ती राजराजेश्वरी नागाई मातोश्रींच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज,
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा आपणा सर्वांचे श्रद्धास्थान संजीवन समाधिस्थ महात्मे महंत गुरुवर्य परमपूजनीय नागाबाबा महाराज आणि समाधिस्थ असणारी सर्व महात्म्यांना वंदन करतो. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान अधिष्ठान दैवत आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर पूजनीय प्रणवगिरीजी बाबांच्याही चरणावरती साष्टांग प्रणाम करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल 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 पवित्र भूमी श्री क्षेत्र नागाई माता मंदिर संस्थान नागपूर कोकले, आदराज राजेश्वरी आदिशक्ती नागाई मातोश्रींच्या असीम कृपेने, आदिशक्तींच्या कृपाप्रसादाने श्री महंत ब्रह्मलीन प्रकाशगिरीजी महाराज हरिद्वार, श्री महंत ब्रह्मलीन सदाशिवगिरीजी महाराज नागाई, श्री महंत स्वामी रसानंदपुरीजी महाराज हरिद्वार, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कृष्णाजी माऊली जायखेडेकर गुरुजी या महात्म्यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान मठाधिपती महंत श्री 1008 प्रणवगिरीजी बाबा यांच्या सुंदर नियोजनाने, संयोजनाने, मार्गदर्शनाने आणि बाबाजींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा भव्य श्री नागदीपावली महोत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव, आज या उत्सवाचा प्रारंभ होतोय. आजची प्रारंभीची सेवा बाबाजींच्या वतीनं हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र वैभवजी महाराज आहिरे यांनी संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड असा योग आला. सेवेकरता उपस्थित आपल्या जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग रत्न आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदंगवणी हेमंतजी महाराजांना वंदन आहे. महाराजांची वडनेरला चांगली संस्था सुरू आहे. 50 ते 60 विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. महाराजांच्या संस्थेतला हरिपाठ हा पाहण्यासारखा आहे. स्वतः महाराजांच्या समोर माईक असतो आणि पखवाज सुद्धा असतो. संप्रदायातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि संप्रदायातली आचारसंहिता जपणारं व्यक्तिमत्व, संप्रदायातले जेवढे काही नियम असतील ते सगळेच्या सगळे व्यवस्थितपणे जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे हेमंतजी महाराज आहेत. मी त्यांना वंदन करतो. गायनाचार्य भजन सम्राट आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय मिलिंदजी महाराज अजंग, गायनाचार्य भजन सम्राट संगीतालंकार महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण सागरजी महाराज सोमपूरकर, आमचा सुंदर साऊंड ज्यांना आम्ही अंतःकरणापासून आमचा जवळचा मित्र मानतो. सर्व गुणीजन असतील, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार असतील, ते आमचे खुशाल दादा बच्छाव यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. आपल्याला वंदन. नामदेव दादांचा कैवल्य ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. नामदेव दादांनाही वंदन. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा.
आपल्याला ही कीर्तनं दररोज पाहायला मिळतील. सगळेचे सगळे 7ही दिवसातली कीर्तन आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन उद्या येणाऱ्यांनी नाही ऐकलं तर मग त्यांना ऐकवता येईल आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून. नामदेव दादांना वंदन. राहुडून आमचे कैलास महाराज ठाकरे उपस्थित आहेत, त्यांना वंदन. परिसरातून आलेली सर्व संस्थांवर श्रद्धा आणि बाबाजींवर श्रद्धा असणारी सर्व भाविक मंडळी, माझ्या माता बहिणी, थंडीचा कडाका वाढलेला असतानाही आपण सर्वजण श्रद्धेनं उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. कीर्तन ऐकण्याकरता संस्थांमध्ये 30 मंडळी येतात की ज्यांच्यावर आदिशक्ती नागाई मातेची कृपा असते. कीर्तनाला येणं आणि कीर्तनात येऊन बसणं, आज तर सोशल मीडिया आमच्या खिशात आहे. खिशातला सोशल मीडिया बाजूला ठेवून कीर्तन ऐकायला येऊन बसलेत आपण सगळेजण. मी आपल्या सगळ्यांना भाग्यवान म्हणेल. आदिशक्तीची कृपा आपल्यावरती सदैव राहोत. 5 वाक्य सांगतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि कीर्तन ऐकण्याकरता आदिशक्ती नागाई मातेची कृपा लागते 5. मस्तक हे पायावरिया, मस्तक हे पायावरिया, मस्तक हे पायावरिया, मस्तक हे पायावरिया, करी संतांच्या, यावार करी संतांच्या, करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, यावार करी संतांच्या, मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा आणि नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज ही स्वतः नामसाधक आहेतच, पण त्याच्याही अगोदर माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः योगी आहेत 1, माऊली स्वतः ज्ञानी आहेत 2, माऊलींना प्राणायाम अवगत आहे 3, माऊलींनी भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता या सगळ्या साधनांचा अवलंब केलेला आहे. आणि कोणी योग मार्गाने गेला असेल, कोणी जप तप अनुष्ठान मार्गाने गेला असेल, कोणी ज्ञान मार्गाने गेला असेल, कोणी कर्म मार्गाने गेला असेल, हा सगळाचे सगळा अनुभव माऊलींच्या पाठीशी आहेच. माऊलींचं वर्णन जर आपण ऐकलंय, आपण बहुश्रुत आहात, तर माऊली नुसते योगी नाही, तर या जगात जेवढी योगी आहेत ना, त्या सगळ्या योग्यांचे प्रमुख आहेत माऊली. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवल्ली प्रकट केली, जिने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवल्ली प्रकट केली, जिने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची
माऊली प्रगट केले गमवल्ले प्रगट केले. स्वतः योग्यांची माऊली आहेत, पण आपल्याला योग मार्गाने जायला सांगत नाहीत माऊली. हरिपाठातील प्रमाण घेतो, पुढे जातो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. एखादा योग अवगत होईल, पण आपल्या अंतःकरणामध्ये त्या उपाधीमुळे दांभिकपणा वाढेल. मग त्यापेक्षा योग मार्गाने जाऊ नका, ज्ञान मार्गाने जाऊ नका. सोपा मार्ग आम्हाला सांगतायत महाराज की तुम्हाला आम्हाला संसारिकांना सुखी आनंदी आणि समाधानी करण्याकरता माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सोपा मार्ग सांगितला. लक्षपूर्वक ऐका. क्षेत्र कोणतंही असू द्या, फक्त त्या क्षेत्रातलं सूत्र सापडलं पाहिजे. हेमंतजी महाराजांना मृदंगातलं सूत्र सापडलं, महाराष्ट्रात त्यांचा मृदंग गाजतोय. सागरजी महाराजांना मिलिंदजी महाराजांना गायनातलं सूत्र सापडलं, महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्वर गाजतोय. गायक मंडळी भरपूर आहेत, घरी गाणारे भरपूर आहेत, घरच्यांचे कान पकून गेले इतकी गातात घरी माणसं. परंतु माईक समोर आल्यानंतर स्वरामध्ये गाणं, त्याला संतुलित गाणं म्हणतात, त्याला ट्युनिंग म्हणतात. हार्मोनियमला ट्युनिंग आहे, तसं भगवंताने आमच्या स्वरयंत्राचं ट्युनिंग आमच्या आतच दिले, इनबिल्ट. ते ट्युनिंगही जमलं पाहिजे. कोणता स्वर केव्हा घ्यायचा, किती वेळात घ्यायचा, षडजे किती वेळ लावायचा, ही ट्युनिंग असते. हे सूत्र सापडलं पाहिजेत. बसणारी मंडळी आहेत, आपल्याला माहिती आहे कीर्तन ऐकलंय की आपलं पुण्य वाढणार आहेत, आपली नागाई मातेची सेवा होणार आहेत. हे सूत्र तुम्हाला कळालंय. बाबांच्या सेवेत आयुष्यभर राहा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. हे मुख्य सूत्र आहे. माझे गुरुवार्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगायचे एक वाक्य. महाराज म्हणायचे, एक वेळ देव भेटेल आपल्याला, पण साधू भेटणार नाही. हे आपलं भाग्य आहे की एक महात्मे आपली सेवा करण्याकरता इथं उपस्थित आहेत, आपल्याला सहज भेटतात, सहज दिसतात, सहज उपलब्ध होतात. त्यांच्याकडे प्रकांड बुद्धिमत्ता आहे. हिमालयाच्या कुशीमध्ये साधना केलेली महात्मे आहेत. या आदिशक्तीची कृपा झाली आणि आपल्याला श्रद्धास्थान म्हणून परमपूजनीय महंत प्रणवगिरीजी बाबा लाभले. हे फार मोठं भाग्य आहे आपलं. या महात्म्यांना आसक्ती नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. आपलं नामस्मरण, आपला परमार्थ, आपलं नामचिंतन यातच ही महात्म्य रमणारी आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पणा मिरवी, जगा माझी. सूत्र सापडलं आपल्याला की आपण या संस्थांच्या सेवेमध्ये आहात. हे मुख्य सूत्र आहे. तसं संसार प्रत्येक जण करतो, पण प्रत्येकाचा संसार आनंदाचा होतोच असं नाही, प्रत्येकाचा संसार सुखाचा होतोच असं नाही. माझ्या ज्ञानदादाने हे सूत्र आजच्या अभंगाद्वारा आमच्या समोर ठेवलेलं आहे. लक्षात येण्याकरता एक दृष्टांत सांगतो. भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठला. एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. छोटं बाळ. दुकानदाराने पाहिलं, गिराईक रोखीचं. या ताई, काय घेणार? ताई आपल्या पर्समधून यादी काढत होत्या. तोपर्यंत बाळाबरोबर बोलायला लागले दुकानदार. भैया शाळेत जातो? हो. कितवीला आहे? चौथीला. काय घेणार दुकानातलं? काहीच नको काका. अरे दुकान तुझं आहे, बोल. तुला जे लागेल ते देतो. हे दुकानच तुझं आहे, बोल. मला सांगा, खरंच त्या बाळाचं दुकान आहे? नाही. बरं, दुकानदार काका एवढे गोड बोलतायत, त्यांना मर्जी राखायची आहे. ताईची का बाळाची? कोणाची? जाऊ द्या, आपले अनुभव आठवा, फार टेन्शन नका घेऊ. आपले अनुभव आठवा. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100ची नोट ताईला देतो का बाळाला? बाळाला, बरोबर. बरं, यातली पुढची गंमत अशी आहे, नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळेजण साक्षीला असतात ती नोट पाहायला. एकटं बाळ खेळताना कधीच त्याला नोट मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुकानदार काकांना ताईची मर्जी राखायची आहे. काय घेणार भैया, बोल ना.
नको काका मला काय. दुकानदार काकांनी चॉकलेटची बरणी उघडली, त्याच्या समोर अशी धरली, घे तुझ्या हाताने घे, मुठभर घे. घे. बाळाने हात मागं घेतले. दुकानदार काकांनी ओंजळीत असे स्वतःचे ओंजळीत असे मुठभर चॉकलेट घेतले आणि त्या मुलाच्या ओंजळीत टाकले. अशी फुल भरली बा ती ओंजळ. पुढं आल्यावर आई रागावली त्याला, भैया ते काका म्हणत होते तुझ्या हाताने चॉकलेट घेत, का नाही घेतलं रे, मोठ्यांचं ऐकत नाही तू, का नाही घेतले. त्यावेळी ते बाळ म्हणे, आई तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं, तू भोळी आहे फार. काय पॉलिटिक्स आहे. ते दुकानदार काका काय म्हणे, तुझ्या हाताने घे. मला सांग, मूठ दुकानदार काकाची मोठी का माझी मोठी आहे. हा, कोणाची. दुकानदार काकाची आहे. आपला एकही रुपया खर्च झाला नाही, आपल्याला 15-20 चॉकलेट आले. ऐका बरं, आता यातला सिद्धांत सांगतो. जीवन आपलंच आहे, पण त्याकरता मार्गदर्शनाची मोठी माऊली ज्ञानोबरायांचीच असू द्या. कारण तिनेची पदे चालू जाता, तिनेची पदे चालू जाता, तिनेची पदे चालू जाता, तिनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता. न पडे गुंता कुठे काही, 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 न पडे गुंता कुठे काही. तिने पदे चालू जाता, तिने पदे चालू जाता, तिने पदे चालू जाता, तिने पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, तेनेची पदे चालू जाता, चालू तिने जाता. पदे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, तेनेची पदे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. असे प्रमाण घेतले तर थंडी वाजत नाही, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दावणी गेली आधी, दयानिधी संत ते. चला आता, माझ्या ज्ञानदादानं 700 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि तुमच्या माझ्या आनंदाकरता, तुमच्या माझ्या सुखाकरता, तुमच्या माझ्या समाधानाकरता एक प्रतिज्ञा केली आहे महात्म्याने. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार दुकान करीन, वा वा वा. अवघाची संसार दुखाता करीन, अवघाची संसार दुखात करीन, अवघाची संसार संसार दुखाता करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन
गे माय तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा जाईन गे माय तया पंढरपुरा माऊलींनी प्रतिज्ञा केली गाडा जोरात टाळी वाजवा म्हणजे मग थंडी वाजत नाही न पडी गुंता कोटी काही संतांचा मार्ग आहे माऊलींनी 700 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या सगळ्या संसाराला सुखाचं केलं संसाराची व्याख्या आहे सम्यक सरती इति संसाराहा जो सरकत पुढे चालतो म्हणजे या पिढीतून पुढच्या पिढीत सरकला म्हणजे 700 वर्षापूर्वी जी पिढी होती ना ती मी सुखाची करणार आहेत आणि 700 वर्षानंतर जी पिढी जन्माला येईल ना ती पण सुखाची करणार विठ्ठल विठाला 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 आता आनंदे भरीन तिन्ही लोक हे त्रैलोक्य मी आनंदाने भरील माऊलींना आनंद वाटला नाही का योगामध्ये आनंद नाही का ध्यानामध्ये आनंद नाही का आहे पण योग मार्ग तुमच्या माझ्या करता सोपा नाही तो आपण प्रपंचातली मंडळी आहोत संसारिकाला योग निव्वळ योगायोग अवगत होऊ शकतो योग नाही योग कशाला म्हणतात सांगू योग जगद्गुरूंनी फार गोड व्याख्या केली योगाची योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11 मन ज्याला जिंकता आलं जो जितेंद्रिय झाला तोच योगी आहे हां आपल्यासारख्याचं काम नाही आपल्याला एका क्षणात इतका राग येतो टोकाचा राग राग आले लगेच आम्हाला फोन बाबा दिंडी कवा निघणार आहे अरे टाईम आहे भाऊ आताच कार्तिकी वारी झाली राग म्हणजे आपला वैताग असतो वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा विठ्ठला 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 विठाला 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 इंद्रिय जिंकणं योगी होणं आपल्याला योग अवगत नाही आपल्याला ज्ञान मार्गाने जाणं शक्य नाही जप तप अनुष्ठानही शक्य नाही त्यातले आचारसंहिता नियम आपल्याकडनं पाळले जाणार नाहीत पण तुमच्या आमच्याकरता सोपा मार्ग माऊलींनी शोधला की ज्यात आनंद आहे आनंद 2 ठिकाणी मिळतो एक भगवंताच्या भजनात आणि 2 निस्वार्थ आणि निष्काम सेवेत स्वामी विवेकानंदजींचं वाक्य देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे ज्या सेवेत स्वार्थ नसावा ज्या सेवेचे साक्षीदार फक्त आदिशक्ती नागाई माता असावेत आणि आपण असावेत दोघच अशी सेवा आपल्याकडनं घडावी की त्या सेवेचा आपल्या मुखातून कधी उच्चार होऊ नये कधी सांगत बसू नये ही निस्वार्थ सेवा आहे निष्काम सेवा आहे 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानदादानं खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली त्यावेळी एकटेच होते निष्काम सेवा पहा बरं आज वारकऱ्यांची संख्या वाढत चाललीत मिलिंद दादा सागर दादा इतके वारकरी पंढरपूरला येतात इतके वारकरी आळंदीला येतात इतके वारकरी त्र्यंबकेश्वरला येतात इतके वारकरी पैठणला येतात पण एकही वारकरी उपवाशी राहत नाही ही ताकद जर कोणाची असेल तर माऊलींचीच ताकद आहे निस्वार्थ सेवा आहे याला जगाकरता जिजणं म्हणतात जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्याच मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनानी दुसऱ्याच मधुगंध द्यावा ही जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा काव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद
वनाचा सुगंधा परी दरबळावा दरबळावा दरबळावा. मला थोडा गाण्याचा नाद आहे, नाहीतर तुम्ही म्हणता ना बोलतो मध्येच काय वाट उठतो का काय का काय. निस्वार्थ सेवेत आनंद आहे एक, आणि भगवंताच्या भाषणात आनंद आहे दोन. एवढा आनंद ऐका ना अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करू. माझ्या माता बहिणींना एक प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर लगेच द्या, विचार केला तर उत्तर बदलतं मग. सोपा प्रश्न. आपल्याला संसारामध्ये आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? सासरचे मंडळी बसलेले असतात त्याच्यामुळे विरोधात बोलायचं कस काय. सासरला पण आनंद आहे आणि माहेरला पण आनंद आहे. थोडीशी तफावत आहे. माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते आणि सासरच्या आनंदात जबाबदारी असते. माझ्या बहिणीला जर सकाळी 11 वाजता जेवण करायचंय आणि तिने काहीच काम न करता जेवणाचा हट्ट धरला की मला आत्ता जेवण पाहिजे, 11 वाजता जागेवर जेवण पाहिजे, जेवण मिळेल तिला जागेवर. सासरला मिळेल का माहेरला? अजिबात जबाबदारी नाही. माहेरला गेली ना माझी बहीण, ते आल्याबरोबर सांगते, आई मला कोणतंच काम सांगायचं नाही, मी थकून भागून आलेली आहे, मला जागेवर जेवण पाहिजे. इथं म्हणजे इथंच जेवण पाहिजे, जबाबदारी नाही. सासरला जर जेवायचं ठरलं 11ला तर सगळ्यांना जेव घालण्याची जबाबदारी आहे घरातल्या माणसांना, बरोबर. 4 वाजता जर माझ्या बहिणीला भजे खावा वाटल्या तर या वातावरणात भजे फार छान लागतात. जसं थंडीचं वातावरण पाहिजे, गरम गरम भजे काढायचे, कांद्याचे वेगळे करायचे, बटाट्याचे वेगळे करायचे. असे बटाट्याचे लाल बुंद होईपर्यंत ठेवायचे कढईमध्ये. ती लाल बुंद झाली की बटाट्याची असे चमकायला लागली की बाहेर घ्यायचे, मस्त हिरवीगार मिरची घ्यायची, तिला कढईमध्ये फोडणी द्यायची आणि अशी कापायची आणि त्याच्यावर मीठ मारायचं. तुम्ही म्हणता हा घरी भजे काढी तो काय काय माहिती. गरम गरम भजे. जर तिला भजे खावा वाटले 4 वाजता तर जागेवर भजे मिळतील तिला. सासरला मिळतील का माहेरला? माहेरला. सासरला भजे मिळतील 4ला भजे? नाही नाही, गवताची वजी भजे कसली. विठाला 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 विठाला. ऐका बरं, आता आनंद कुठं आहे? माहेरला, बरोबर. आपण सगळे पुरुष मंडळी, आपण सगळेजण माता बहिणी, आपण सगळे या संसारात आहोत म्हणजे सासूरवासात आहोत. आपल्या सगळ्यांचं माहेर जिथं जबाबदारी स्वीकारली जाते तिथं आनंद आहे, हा सिद्धांत आहे. माहेरला जबाबदारी स्वीकारली गेली तिथं आनंद आहे. आपल्या सगळ्यांचं माहेर कुठं असेल तर ते सगळ्यांचं माहेर पंढरपूरला आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेचा दिरी, आहे भीमरेचा दिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेचा दिरी, आहे भीमरेचा दिरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक आहे बांधो, त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण.
एका जनार्दनी चरण करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी माले मागेर पंढरी आहे भीमन चातिरी आहे भीमन चातिरी विठ्ठल 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 सगळ्यांचं माहेर जर कुठे असेल तर जाई नगे मायेतया पंढरपुरा, भेटेन माहेरा. चला अंडरलाईन करा एवढा शब्द, भेटेन माहेरा आपुलिया. मग माहेरला भेटायचं, पण असं नाही. माहेरला भेटायला जाताना, आपल्या आई वडिलांना भेटायला जाताना, आपल्या सर्वस्वाला भेटायला जाताना आपलं अंतःकरण त्यांना देऊन टाकायचं आणि त्यांचं नामस्मरण करत जायचंय. कसं नामस्मरण करावं? अभंगाचं पहिलं चरण. रामकृष्ण नामे दोन्ही साची रे, रामकृष्ण नामे दोन्ही साची रे, रामकृष्ण नामे दोन्ही साची रे, रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे दोन्ही साची, कृष्ण नामे दोन्ही साची, रामकृष्ण नामे दोन्ही साची, रामकृष्ण नामे दोन्ही साची, रामकृष्ण नामे दोन्ही साची, रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे दोन्ही साची. हृदय मंदिर स्मरण हृदय मंदिर स्मरण अपने अपने आपण करा सोड हृदय मंदिर हृदय मंदिर स्मरण अपने करा सोड करा सोड टाळी वाजवा महाराज मंडळी करतो. वा 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 वा. ही मंडळी म्हणजे अंतःकरणापासून साथ करणारी मंडळी असतात ना. जसं पंक्तीत वाढणारा ओळखीचा असेल तर माणूस पोटभर जेवतो. पंक्तीत न वाढणारं ओळखीचं पाहिजे. जसं कीर्तनात ही मंडळी साथीला असतात. अहो या अंतःकरणात संप्रदाय जपणारी माणसं आहेत म्हणून कीर्तनात रंगदेवता असतात. तशी देवता येत नसतात ना. ज्या मंडळींचं आचरण शुद्ध, नामधारक असतात, नामस्मरण करणारे असतात, त्यांचा स्वर काळजाला भिडतो. आपल्याला एक स्वर लावू द्या, फक्त एक थाप टाकली ना काळजाचा ठाव घेते. त्याचं कारण साधना. विठ्ठल रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मरागारी. माऊलींनी नामस्मरणाचा जागर धरला. त्याचं कारण करतय ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मकही, द्वापारे परिचर्यायाम कलोत धरी कीर्तनाः. कलियुगामध्ये भगवंताचं भजन देवापर्यंत पोहोचण्याकरता, आनंदाकरता करतय ध्यायतो विष्णू. भगवान विष्णूची पूजा करा. कृतयुगामध्ये समाधान मिळेल, सुख मिळेल, आनंद मिळेल. त्रेतायाम यजतो मखही, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करा. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजापाठादी कर्म करा. आणि कलियुगामध्ये करावे कीर्तन,
कलियुगामध्ये करावे कीर्तन 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 हा तेने नारायण दैल भेटी तेने नारायण दैल तेने नारायण दैल भेटी तेने नारायण दैल भेटी तेने नारायण दैल भेटी तेने नारायण 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 दैल तेने नारायण दैल भेटी तेने नारायण दैल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन टाळी वाजवा महाराज मंडळीं करता कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी. चला भगवंताचं नामस्मरण, पण ते कसं? राम नाम तो सब लेते है चोर ठक ठाकुर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम है कुछ और. नामस्मरण सगळेच करतात. वाईट वागताना सुद्धा देवाला हात जोडून म्हणतात, आज मला काहीतरी चांगला डाव मिळू दे बा. आता अपेक्षा सुखाचीच आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही? हां, पण शेवटी अंतःकरण जो भगवंताला समर्पित करेल ना, त्याचं नामस्मरण भगवंतापर्यंत पोहोचतंय. फॉर्मॅलिटीनं भजन करणारी खूप आहेत, नामस्मरण करणारी खूप आहेत, पण देवाला कशाची अपेक्षा आहे? देवाला आपलं अंतःकरण अपेक्षित आहे. ज्यावेळी आदिशक्तीच्या दरबारात आम्ही येतो त्यावेळी आदिशक्ती माता आमचं स्कॅनरनी स्कॅन करून घेते. आमच्या हातात काय ते पाहत नाहीत, आपण नैवेद्य काय आणला ते पाहत नाहीत, फक्त आमचं अंतःकरण स्कॅन होतं. स्कॅनर बसवलेले आहेत ना, तसे आता शॉपिंगला स्कॅनर आहेत ना, ऑनलाईन शॉपिंगला स्कॅनर असतात पहा. ते स्कॅनर काय करतं? तुमचं अकाउंट स्कॅन करतं, बरोबर? आणि आपण देऊ तेवढं ट्रान्झॅक्शन पूर्ण करत आहेत, बरोबर? तसं आदिशक्तीच्या दरबारामध्ये स्कॅनर आहेत. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय पहा. भगवान परमात्मा अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात आणि स्कॅनर पण सांगतात, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यशी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. हा अर्जुना, तुला ऊर्ध्वगतीने संशयरित्या मिळेल. फक्त एक करायचं, मी ज्यावेळी दरबारात असेल, ज्यावेळी तुझ्या समोर असेल, त्यावेळी फक्त मंदिराचंच मी नाही, तर मंदिराच्या बाहेर पण मीच आहे. ज्यावेळी तू भजन करणार आहे त्यावेळी असं अंतःकरणामध्ये असं ध्यान करून भजन करायचं की पूर्ण या विश्वामध्ये मी सामावलेलो आहे. तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेमधरी सर्वत्र मज एकाती. अर्जुना, तुझं मन आणि बुद्धी मला दे, बाकी दुसरी अपेक्षा काहीच नाही. मंदिरात आल्यावर आपलं होतं काय? आपण श्रीफळ आणतो. कोणाला? देवाला आणतो का आपल्याला? श्रीफळ कोणाला घेतलं? देवाला का आपल्याला? देवाला. पाण्याचा घेतला का बिगर पाण्याचा? पाण्याचा, बरोबर. फोडला कोणाला? आपल्याला का देवाला? देवाला. फोडल्यावर देवाला किती दिला? पुढची गंमत फार छान आहे. तो फोडला आणि तो जर खराब निघाला मग कोणाला? शाबास, विठाला. देवाला काय अपेक्षित आहे? तर देवाला आपलं अंतःकरण अपेक्षित आहे.
प्रपंचामध्ये वित्त पाहिजे, शरीरामध्ये पित्त पाहिजे आणि भजनामध्ये चित्त पाहिजे. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा. किंवा माझे चित्त तुझे पायी राही, ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. मग हृदयाचं मंदिर तेव्हाच होतं जेव्हा चित्त शुद्ध होत आहेत. चला पुढं. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तिथे. अंतकरणाला शुद्ध करा, अंतकरणाचं मंदिर बनवा. मंदिर मंगलता, दिव्यता, आणि रम्यता. अंतकरणामध्ये मंगलता असावी, इतरांच्या आनंदात आनंदी व्हावं ही मंगलता. दिव्यता, भगवंताचं अस्तित्व स्वीकारावं. एखादा मोठा होत असेल त्याचं मोठं पण स्वीकारणं दिव्यता. रम्यता, आहे त्या परिस्थितीत राहणं. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे, त्याच्या इच्छेनं आपण राहणं म्हणजे रम्यता. विठ्ठला विठ्ठला. ईश्वराच्या सत्तेमध्ये कोणतीही तक्रार न करणं, अंतकरणात कोणताही विकार न येऊ देणं, त्याला म्हणतात रम्यता. एखादा दिवस आपली हातीवरून मिरवणूक निघते आणि एखादा दिवस आपल्याला घरी मोटरसायकल सुद्धा देत नाही घरचे. हे द्याच्यावी इकडं, मग पायी पायी फिरावं लागतंय. मग असं म्हणायचं नाही काल हत्तीवरून फिरलो आणि आज पायी पायी फिरतो. कोणी दिवसी बैसोनी हत्ती भर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा जाकर, चालत जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, सादर भावे, सादर भावे. अंतःकरण शुद्ध असेल तरी रम्यता स्वीकारली जाते. माझ्या जगद्गुरूंच्या जीवनामध्ये सुखही त्यांनी पाहिलं, दुःखही त्यांनी पाहिलं, पण ते अंतःकरणापासून देवाला म्हणायला लागले, देवा तुझी जशी इच्छा असेल तसं आम्हाला ठेव, पण आम्ही मात्र समाधानी राहणार. याला अंतःकरण शुद्ध म्हणतात. अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन, साधना, सेवा घडण्याकरता एक अलंकार अंतःकरणात पाहिजे. त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेत. ज्येष्ठांचं एक वाक्य आहे, मला अर्ध वाक्य आठवलं, अर्ध काय आठवेना. अर्ध तुम्ही सांगा, मला आठवणच ते. आता बऱ्याच वेळचं आठवतोय मी, पण ते काय आठवणं. ज्येष्ठांचं वाक्य खूप प्रसिद्ध आहे. वाक्य सांगतो. ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा पुढे मुंगी होऊन साखर खावी. मुंगीला साखरेचा, रव्याचा, गुळाचा नैवेद्य. हां, पण त्याचं कारण आहे, लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देगा देवा, लहानपण देगा देगा देवा. आज 5 वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एवढी गोड वाक्य आहेत 5 वाक्य. सोनं वितळलं की त्याचा अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, कोंडिले आनंदा तेने कोंडिले हरी नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, हरी तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. हे नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, आनंदा आनंदा. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता, अनंता तिने कोंडिले भूता. नम्र झाला भूता, भूता नम्र झाला अनंता तिने कोंडिले, कोंडिले तिने अनंता. जो नम्र झाला भूता, जो भूत म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे श्वास घेणारे जीव आहेत त्याला भूत म्हणतात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येकाशी प्रेमानं राहिलं तरी तो ग्राउंड लेवलचा परमार्थच आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी आईसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. मेल्यानंतर सगळेच कांदा देतात, पण जिवंतपणी सुद्धा मदतीचा हात देणं हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ असतो. गेल्यानंतर सगळे गोड बोलतात, मेल्यानंतर सगळेच म्हणतात लय चांगला माणूस होता. जिवंत असताना सुद्धा एखाद्याचा गुण आवडला ना त्याचं मोकळ्या मनानं कौतुक केलं पाहिजे. ही स्वभावाची श्रीमंती असते. जिवंत असताना बोलत नाही, गेल्यावर पानभर श्रद्धांजली वाद बसलेत, काय उपयोग नसतोय. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी की मैयत पे मोहतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता रोने वाला कौन है. विठ्ठला 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 माझ्या ज्ञानदादानं इतकं अंतःकरण पवित्र या जगताला दिलं ना, इतकं पवित्र की अरे त्रास देणाराचंही कल्याण होऊ देत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अंतःकरण शुद्ध आहे. राम नामाचा जप ज्यांनी केला ते वानरांचं अंतःकरण शुद्ध आहे. ते माझ्या हनुमानजी महाराजांचं अंतःकरण पहा, इतकं शुद्ध आहे, इतकं शुद्ध आहे. माझ्या हनुमानजी महाराजांकडे तर एवढं सामर्थ्य आहे, पण कधी त्या शक्तीचा गैरवापरच नाही हो, कधीच नाही. लंकादहन झालं ना त्यावेळी हनुमानजी महाराज दर्शनाला आले मालकाच्या. आपण केलेली सेवा पूर्ण झाली की आपण बाबाजींचं दर्शन घेतो. बाबा सेवा पूर्ण झाली, आता पुढे सेवा असेल तर सांगा. हनुमानजी महाराजांनी दर्शन घेतलं, प्रभू लंकादहन झालं. त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रजींनी इतकी स्तुती केली, मारुतराया काय तुम्ही शूर आहात, काय तुम्ही वीर आहात, काय त्रैलोक्यात तुमच्या नावाची चर्चा आहे. सगळ्या फोनवर तुमचं स्टेटस आहे म्हणे, आता लंका जाळली तुम्ही, काय तुमची काय लोकप्रियता. त्यावेळी माझ्या मारुतरायांनी देवाचे पाय घट्ट पकडले. देवा बाद झाली स्तुती, एवढी स्तुती नका करू, आता माझा तोल जातो. आणि स्तुती वाईट असते बरं का फार. आपल्या 1-2 वेळा सावध राहायचं. आपल्या गुरुजन महात्म्यांनी, आपल्या बाबाजींनी, गावातील ज्येष्ठ वारकऱ्यांनी, आपल्या परंपरेतील गुरुवार्यांनी जर आपली स्तुती केली ना
तर लगेच सावरायचं स्वतःला, तोल जायचं संभव आहे. कारण ती आपली स्तुती म्हणजे फार मोठी कार्य नाही, तर आपल्या पुढच्या सेवेला दिलेली प्रेरणा असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुजन्म आत्म्याने स्तुती केली की सावध व्हायचं, आणि एखाद्या मूर्खानं स्तुती केली की सावध व्हायचं. जे कालपर्यंत बोलत नव्हतं, जवळून गेलं तर पाहत नव्हतं, पण आज लई गोड बोलायला लागला ना, समजून घ्यायचं कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थरूपी नदी वाहत असते. सावध व्हायचं, दोनदा सावध व्हायचं. माझ्या मारुतरायांनी देवाचे पाय घट्ट पकडले. त्यावेळी भगवंत म्हणे सोडा पाय. नाही सोडणार देवा. का हो? त्यावेळी हनुमानजी महाराज म्हणतात, देवा लंका सोन्याची होती, मग सोनं धातू जळत नाही. जळतोय का? सोनं जळतच नाही. तुम्ही आतापर्यंत किती सोनं दाखव मला, ते 1% सुद्धा जळत नाही. बरोबर? जर सोनं 1 गुंज भर जळत नाही, 1 तोळा भर जळत नाही, अख्खं राज्य जळलंच कसं? त्यावेळी मारुतरायांनी दिलेले उत्तर आहे, प्रभू लंका सोन्याची होती, मी पाहिलं सोनं धातू जळत नाही, पण माझ्या मालकावर विश्वास आहे. मी लंकेत गेल्याबरोबर राम नामाचा डंका वाजवला म्हणून लंका जळाली. विठ्ठला विठ्ठला. नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे, पण ते सामर्थ्य निर्माण होण्याकरता आमच्या अंतःकरणातला भाव तितका शुद्ध पाहिजे. हृदय मंदिरी स्मराकारी. आपल्या अंतःकरणातला OTP गेला ना, तर त्या नामस्मरणाचं सामर्थ्य जाणवत आहेत आम्हाला. सध्या OTPचा जमाना आहे, वेबसाईट तशी ओपन होत नाही. मग नामधारकाची वेबसाईट ओपन होण्याकरता माझ्या ज्ञानदादानं आम्हाला 700 वर्षापूर्वी OTP सांगितला. हृदय मंदिरी स्मराकारे स्मराकारे हृदय मंदिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. साजिरे नाम रामकृष्ण नामे हृदय मंदिरी स्मराकारे. स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हे दोन्ही नावं साजिरी आहेत. बरं, एवढे 2च का साजिरी आहेत? बाकीचे नावं नाही आहेत का? बाकीचे नाव, विष्णू सहस्त्रनामामध्ये किती नाव आहेत दादा? 1000 नाव आहेत ना. देवाला बाकीची नावं आहेत, पण भगवंताचं अवतार कार्य 5 प्रकारात झालं. अंश, अंशांश, आवेश, कला आणि पूर्ण. या 5ही प्रकारामध्ये पूर्ण अवतार एवढे 2च आहेत. दुर्जनाचा येणे, करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. माझ्या हनुमानजी महाराजांनी भजन केलं दादा, इतकं गोड भजन, ते आजही भजनच करतात. आणि अंतःकरणामध्ये मालकाशिवाय दुसरं नामच नाही. या नामात एवढी ताकद आहे. कशी ताकद आहे ऐका. फार गोड दृष्टांत आहे, भजन करा सांगतो. विठ्ठला भगवान प्रभू रामचंद्रजींचं आणि रावणाचं युद्ध संपलं. रावणाचा मृत्यू झाला. सायंकाळ झाली. भगवान परमात्मा युद्धभूमीवर थांबलेले. त्यांनी युद्धभूमीवर नजर टाकली. सगळे योद्ध्यांचे प्रेत पडलेले आहेत. युद्धभूमीवर नजर टाकतात देवाच्या लक्षात आलं, जणू काही रक्ताचा सडा शिंपडावा अशी युद्धभूमी चमकते. आपल्या हातून फार मोठा संहार घडला. देवाचे डोळे भरून आले. कधी कुणाविषयी मनात वाईट विचार न येऊ देणारे माझे भगवान परमात्मा, त्यांच्या डोळ्यासमोर हा सगळा संहार त्यांनी पाहिला. चंद्राची शीतल छाया आहे. युद्धभूमीवरती प्रेत पडलेले आहेत. माता भगिनी जसजसा रडत होत्या, उरबडवत होत्या, केस मोकळे सोडून रडत होत्या. भगवंत एकांतात जाऊन बसले, उद्विग्न झाले. युद्धभूमीवर मंदोदरी माता आल्या. मंदोदरी माता रावणाच्या धर्मपत्नी. 5 पतिव्रतांमध्ये एक पतिव्रता मंदोदरी माता. रावणाच्या मृतदेहाचं दर्शन घेतलं मंदोदरी मातेनं आणि स्वतःच्या हातानं कपाळावरचं कुंकू पुसलं. युद्धभूमीवर आवाज दिला, माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय, माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय, मला त्यांना भेटता येईल का? एक सेवक आला. मंदोदरी मातेला भगवंताच्या जवळ आणून सोडून निघून गेला. मंदोदरी माता हळूहळू देवाच्या जवळ गेल्या. चंद्राच्या शीतल छायेमधनं मंदोदरी मातेची सावली भगवंताच्या अंगावर पडणार. इतक्यात कोणीतरी आल्याचा भास देवाला झाला आणि भगवंत उठून उभे राहिले. मागे वळून पाहतात मंदोदरी माता आहेत. हात जोडले, अभिवादन केलं, प्रणाम माते, प्रणाम. भगवंत बोलू लागले, माते मला क्षमा करा.
आज तुमच्या कपाळावर कुंकू नाहीये, याला मी जबाबदार आहे. युद्ध होऊ नये माझी इच्छा होती, तुमच्या मालकाच्या हट्टापुढे माझा नाईलाज झाला. या युद्धभूमीवर जो आक्रोश आपण पाहताय याला मी जबाबदार आहे, मला क्षमा करा माते. मंदोदरी माता म्हणतात, प्रभू मी तुम्हाला शिव्या शाप द्यायला आलीच नाही, मग मला आज त्या दिव्य शक्तीचं दर्शन घ्यायचंय, ज्या दिव्य शक्तीनं माझ्या मालकाला पराभूत केलेलं आहे. माझे मालक आजपर्यंत पराभूतच झाले नव्हते. माझ्या मालकाच्या शब्दकोशामध्ये पराभव नावाचा शब्द नव्हता. ज्यांनी 33 कोटी देव बंद केले, जे भगवान शिवाजींचे लाडके भक्त आहेत, भगवान शिवाजींनी ज्यांचा लाड करावा असे भक्त आहे, ज्या विश्वातले विद्वान पंडित आहेत, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांचे मुखोद्गत आहे, एवढ्या विद्वान माणसाचं आज मरण कसं काय आलं, कोणत्या शक्तीनं त्यांना मारलंय, मला त्या शक्तीचं दर्शन घ्यायचं होतं. भगवान प्रभू रामचंद्रजी ऐकत होते आणि मंदोदरी माता सांगतायत, मला आल्याबरोबर त्या दिव्य शक्तीचं दर्शन झालं. प्रभूजींनी विचारलं, कोणती दिव्य शक्ती? त्यावेळी मंदोदरी माता म्हणतात, माझ्या मालकाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, पण माझ्या मालकाची माता बहिणींकडे पाहण्याची नजर काही चांगली नव्हती. मी लाख वेळा समजावून सांगितलं की आदिशक्ती सीतामाता या विश्वाची जननी आहे, आपण त्यांची सेवक आहोत, आपण सेवा करावी. तुम्ही अजूनही तुमच्या वागण्यामध्ये बदल करा. स्वामी मी समजावून सांगत होते की तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. मला तसे संकेत मिळत आहेत, मला तसे स्वप्न पडत आहेत, वाईट वागू नका. माझं ऐकलं नाही माझ्या मालकाने, परिणाम भोगावा लागला. प्रभूजी, मंदोदरी माता एक वाक्य फार छान बोलल्या, एवढं वाक्य लक्षात ठेवा प्रसाद म्हणून. मंदोदरी माता म्हणतायत, प्रभूजी मी तुमच्या जवळ आले, मी तर परस्त्री आहे, माझी सावली सुद्धा तुम्ही अंगावर पडू दिली नाही, आणि मला पाहिल्याबरोबर तुम्ही हात जोडले. हो, विश्वाच्या मालकानं मला हात जोडून वंदन करावं, विश्वाच्या मालकानं हात जोडून वंदन करावं, आणि पहिल्या शब्दात जे स्वागत माझं केलं ना, बस ते स्वागतातून तुमचं अंतःकरण समजतं. प्रभूजी तुम्ही मला पाहिल्याबरोबर म्हटले, प्रणाम माते. माता बहिणींबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये जो आदर भाव आहे ना, त्या दिव्य शक्तीमुळेच तुमचा आज विजय झालेला आहे. म्हणून रामकृष्ण नामे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, भगवान प्रभू रामचंद्रजींच्या नामाचं सामर्थ्य कळालं आपल्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या नामात काय सामर्थ्य आहे की जे या विश्वाला चालवतात, बोलवतात, सामान्य होऊन राहिले. एकदम सामान्य, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी, इतकं सामान्य होऊन राहिले. त्याचं कारण माझ्या गोपींचं अंतःकरण शुद्ध, हृदय मंदिरी. गोपाळांचं अंतःकरण शुद्ध, हृदय मंदिरी. स्मराकारी विसरून जायच्या गोपी, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, वृत्ती वेदनी परमानंदावो नंदावो नंदा. विसरून गेले स्वतःला, आपण कोण आहोत विसरून जायचं. आणि भजन या करताच आहे की आपण स्वतःला विसरलं पाहिजे आणि आदिशक्तीचं स्मरण केलं पाहिजे. है आखबो है आखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार व मुख है बेकार व मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का।
पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। वो तो गली 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 हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी भजन करावं इतका अंतःकरण पवित्र आहे, म्हणून रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. चला पुढं आता, बराच वेळ झाला, माझं घड्याकडे लक्षच नव्हतं. वेळ संपत आली जवळजवळ आपली आता. हां संपत आली ना, पुढे जाऊ आपण आता. बाकीचे कामं प्रपंचातले कामं करताना जर सागर महाराज आपल्यावर लोड आला, कामाचा व्याप वाढला, तर बाकीचे इतर कामं आपण इतरांकडून मदतीने करून घेतो. बरोबर. शेती समजा, शेती व्यवसायातले काही कामं कैलास महाराज जर काही कामांचा त्रास झाला तर आपण बाकीच्यांकडनं करून घेतो. बरोबर. पण जेवणाचं काम इतरांकडून करून घेतो का आपण? याला वेळच नाही जेवायला, यानं जेवायलाच 2 माणसं ठेवलेली. सकाळी एकाने जेवायचं त्याला 500 रुपये, संध्याकाळी एकाने जेवायचं त्याला 500 रुपये. नाही, जेवणच किती व्यस्त असू देत, जेवायचं आपल्यालाच आहे. आपण जेवण केलं आपल्याला जीवन मिळेल, आपण भजन केलं आपला उद्धार होईल. अभंगाचं दुसरं चरण. आपुली आपण करा तोंडभर, आपुली आपण करा तोंडभर, आपुली आपण करा सोडभर, आपुली आपण करा सोडभर. आपुली आपण करा तोंडभर, आपुली आपण करा तोंडभर, आपुली आपण करा सोडभर, आपुली आपण करा सोडभर. सौंदर्य बदल तोडा बेगी, सौंदर्य बदल बदल थोडा बेगी थोडा बेगी. आपुली आपण करा तोंडभर, आपुली आपण आपुली आपण करा तोंडभर. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन बंधन तोडावे गे, तोडावे गे. आपुली आपण करा सोडभर, आपुली आपण करा सोडभर, करा तोंडभर. रखुमा हरी जय हरी 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 जय गोपाल कुमार, हरि जय गोपाल हरि जय गोपाल कुमार, हाय जय 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 गोपाल कुमार. हाय हरि जय 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 हरि जय 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 गोपाल कुमार. कुमार हरि 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 जय 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 हरि हरि जय 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 गोपाल कुमार कुमार जय 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 गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार, जय 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 गोपाल हरि जय 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 गोपाल जय गोपाल कुमार गोपाल
पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज राजराजेश्वरी नागरी माता की हरि जय कुमार कुंडली कवर दे हरि ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदुलगार महाराज की राजराजेश्वरी हरि जय 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 आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. संसार बंधनात मला मुक्तता मिळेल, पण याकरता माझ्या ज्ञानदादानं स्वतःचा अनुभव सांगितला. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज्य ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज्य माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा राजराजेश्वरी आदिशक्ती नागाई मातोश्रींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पूजनीय महंत मठाधिपती परमपूजनीय श्री 1008 प्रणवगिरीजी बाबांचे आज दर्शन झालं. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळींचं दर्शन झालं. आमचे वैभवजी महाराज आहिरी यांच्या आग्रहास्तव बाबांचं दर्शन, आपल्या सगळ्या भाविक भक्तांचं दर्शन, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणापासून मी आभार मानतो. बाबाजींचे आभार मानतो. आजची सेवा त्यांनी माझ्याकडनं करून घेतली आहे, त्याबद्दल बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन करतो. बाबांचे आशीर्वाद हे सदैव आमच्या एका सामान्य वारकऱ्याच्या पाठीशी असू द्यावेत अशी मी बाबांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन थांबतो. विठ्ठल जय जय.